नमस्कार. तर आज आपण ना तुमच्या पोटावरचा फॅट, कमरेवरचा, पाठीवरचा ह्या सगळ्यासाठी आज आपण एकदम सोपे व्यायाम पाहणार आहोत. ते पण खुर्चीत बसून. एकदम सोपे असणार आहेत. फक्त तुम्हाला व्हिडिओ समोर ठेवायचा आहे आणि माझ्यासोबत हे सगळे व्यायाम करायचे आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर नवीनच करताय तर काउंटिंग कमी ठेवा, जास्त ठेवायचं नाहीये. खूप कमेंट्स येतात की आम्ही एक्सरसाइज केल्यानंतर आमचा हात, पाय खूप दुखतात. तर त्याच्यासाठी सुरुवातीला 8 दिवस तरी तुम्हाला काउंटिंग कमी ठेवायचं आहे. जशी तुम्हाला एक्सरसाइजची सवय होईल तसं तुम्हाला हळूहळू काउंटिंग वाढवायचं आहे. तर चला, सगळ्यात पहिला व्यायाम आपण पाहणार आहोत. व्यवस्थित तुम्हाला खुर्चीमध्ये बसायचं आहे आणि माझ्यासोबत करायचे. आणि हा व्हिडिओ कुठून पाहताय हे कमेंट्स करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडत असतील ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर चला, तर सगळ्यात पहिला व्यायाम आपण पाहणार आहोत. काय करायचंय? व्यवस्थित बसायचंय, दोन्ही पायांमध्ये गॅप ठेवायचे, दोन्ही हात आपल्याला असे ठेवायचे. हा, श्वास घ्यायचे, श्वास सोडत खाली जायचे. 1 2 3 4, पाठ कंबर सरळ ठेवायचे. 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1 10 9 8 7 6 5 4 3 2 1 अँड रिलॅक्स. याचे किती सेट मारायचे? तुम्हाला अजून 2 म्हणजे 3 सेट मारायचे प्रत्येक एक्सरसाइजचे. फक्त जर नवीन आहात तर फक्त 1 सेट मारलात तरीही चालेल, किंवा 10 काउंट करून 3 सेट मारले एका एक्सरसाइजचे तरीही चालेल. आता इथे आपण दुसरा व्यायाम प्रकार पाहणार आहोत. बघा काय करायचंय, पायांमध्ये थोडंसं गॅप ठेवायचं, हात असे ठेवायचे, थोडंसं पुढे यायचंय आणि आपला पाय वरती उचलायचंय. 1 2 3 4, पाय वरती उचलताय, पूर्ण दाब हा तुमच्या पोटावरती येणार आहे. 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1 10 9 8 7 6 5 4 3 2 1 10 9 8 7 6 5 4 3 2 1 अँड रिलॅक्स. थोडा वेळ थांबा, 10 सेकंड किंवा 20 सेकंड बॉडी रिलॅक्स करा आणि त्यानंतर दुसरा सेट मारा. आता इथे आपण तिसरा व्यायाम प्रकार पाहणार आहोत. बघा काय करायचं, पायांमधलं गॅप वाढवायचा आहे आणि फक्त आपल्याला हात खाली घेऊन जायचे. जेवढं शक्य आहे तेवढंच खाली जायचे. 1 2, कुठून स्ट्रेचिंग येणार आहे तर तुम्हाला ह्या कमरेपासून. 3 4 5, फक्त पाठ कंबर सरळ असू द्या, पूर्ण असं खाली वाकून करायचे नाहीये. 6 7 8 9 10 10 9 8 7 6, जेवढं शक्य आहे तेवढंच खाली जायचंय. 5 4 3 2 1 10 9 8 7 6,
जेवढं शक्य आहे तेवढंच खाली जायचंय. 5 4 3 2 1 10 9 8 7 6 जेवढं शक्य आहे तेवढंच खाली जायचंय. 5 4 3 2 1 अँड रिलॅक्स. रिलॅक्स व्हायचं आहे. 10 सेकंड पुन्हा रिलॅक्स करा. थोडा वेळ व्हिडिओ स्टॉप करा आणि त्यानंतर पुन्हा हा आपल्याला दुसरा व्यायाम प्रकार पाहायचा आहे. तर काय करायचं बघा, एकदम सोपं आहे. दोन्ही पायांमध्ये थोडंसं गॅप ठेवायचं आहे. दोन्ही हात असे ठेवायचे आणि आपल्याला पाय आहे ना वरती उचलायचं बघा. 1 जेवढा वरती येतोय तेवढा. 2 3 4 5 6 7 याचा पूर्ण दाब कुठे येतोय बघा, पोटावरती येणार आहे. 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1 10 9 8 7 6 5 4 3 2 1 अँड रिलॅक्स. होता की नाही सोप्पा व्यायाम. अजून एक शेवटचा व्यायाम प्रकार आपण पाहणार आहोत. हा सुद्धा एकदम सोप्पा आहे. दोन्ही पायांमधलं आपल्याला थोडंसं गॅप वाढवायचे, हात सरळ ठेवायचे आणि काय करायचं बघा, पाय फक्त ना आपल्याला थोडासा वरती उचलायचा आणि पायाच्या आपल्या बोटांना टच करायचंय. 1 जेवढा वरती येतोय तेवढा. समजा टच होत नसेल तर फक्त एवढंच उचला वरती. ठीक आहे. 1 2 3 4 5 कुठून स्ट्रेचिंग येते माहितीये, पूर्ण ह्या मांड्यांपासून तुम्हाला स्ट्रेचिंग येणार आहे. 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1 10 9 8 7 6 5 4 3 2 1 अँड रिलॅक्स. होते की नाही सोपे व्यायाम. त्यामुळे नक्की करून पाहायचे आहेत आणि मला कमेंट्स करायचे आहेत कुणी कुणी माझ्यासोबत करून पाहिलेले आहेत आणि हा व्हिडिओ कुठून पाहताय. व्हिडिओ आवडत असतील ना तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.